नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की मुक्ता आता किचनमध्ये गेलेली असते आणि सावनीही तिथे असते. मुक्ताला आता सागरचा फोन येतो. सागर म्हणतो की मुक्ता काय करत आहात? तर मुक्ता म्हणते की आता दूध तापवायचं, भाजी नीट करायची आणि स्वयंपाक करायचा. तर सागर म्हणतो की ते सर्व बाजूला ठेवा आणि मी पिक्चरची तिकीट काढली आहेत, ते पाहण्यासाठी आपण दोघं जाऊया. तर मुक्ता म्हणते की अहो सागर, एकदा विचारायचं तरी आपण सिनेमाला नाही तर कॉफी वगैरे प्यायला गेलो असतो. एवढा वेळ आपल्याला टाईम आहे का? 3-4 तास लागतात पिक्चर बघाय. तर सागर म्हणते की मला वाटलंच होतं, हे तुम्ही असं बोलणार आहे मला माहीतच होतं. तर मुक्ता म्हणते तुम्ही रागवता कशाला? घरातली कामं कोण करायची? असं आता मुक्ता त्याला म्हणते व नंतर म्हणते तुम्ही मिहीर आणि लकीला पाठवता का? ते दोघेही सिंगल आहेत, ते जातील. हे ऐकल्यावरती सागर रागाने फोन ठेवतो आणि म्हणतो ठेवा आता फोन, मी काही एक बोलत नाही असं म्हणतो. आणि नंतर इकडे मुक्ता आता फोन ठेवते आणि सावनीला पुढे बघताच मुक्ता नाटक करते सागर संग बोलण्याचं. ती म्हणते की सागर अहो चिडू नका ना, थांबा मी आले असं आता म्हणते आणि ती पर्स घेऊन बाहेर जाते. आणि नंतर इकडे सावनी हे सर्व पाहत असते. तिला वाटतं की मुक्ता आता गेली, पण मुक्ता गेलेली नसते. ती नुसतीच सावनीला दाखवण्यासाठी बाहेर गेलेली असते, ती कुठेही गेलेली नसते. व सावनी लगेच मुक्ता त्यांच्या रूममध्ये जाते आणि ती किल्ली घेऊन कपाटाचे कुलूप उघडते आणि कुलूप उघडल्यानंतर वास्ट घेऊन त्यातील ते पेनड्राईव्ह घेत असते. हे सर्व मुक्ता बघत असते. मुक्ता म्हणते की माझा संशय खरा ठरला. मी जिला आजपर्यंत आमच्या घरात ठेवलं त्यांनीच हे सर्व केलं असं आता मुक्ता म्हणत असते. इकडे आता सावनी ही खूप घाबरलेली असते, कारण तिचा हात त्या वास्टमधून बाहेरच निघत नसतो. तिला वाटतं की आता आपला हात नाही निघाला तर आपलं सगळं पितळ बाहेर पडेल. आणि लगेच तिथे मुक्ता येते. मुक्ता ही सावनीच्या कानाखाली मारते आणि सावनीला म्हणते की मला ज्याची भीती होती तेच तुम्ही केलं. तुम्ही माझ्या घरासोबत असं का केलं असं आता तिला विचारते. तोपर्यंत घरातील सर्वजण येतात आणि मुक्ता म्हणते की विचारा, हिनेच त्या अभिषेकला साथ दिली आहे असं आता मुक्ता सांगू लागते. तर इंदिरा म्हणते की मुक्ता, हे तू काय बोलत आहेस? तुला भान आहे का? असं आता म्हणत असते. तर सागर म्हणतो की ए सावनी, तू खरंच त्याला साथ दिली असती तर तुला घराबाहेर काढेन असं आता सागर म्हणतो. व लगेच स्वाती म्हणते की ए सावनी, खरं बोल, नाहीतर तुला सर्वजण मिळून आम्ही घराबाहेर काढू असं आता सर्वजण म्हणत असतात. व इंदिराही तिच्या हाताला धरून घराबाहेर काढते. हे सर्व पाहताच सर्व स्वप्न असतं व नंतर ती स्वप्नातून बाहेर येते आणि म्हणते सावनी, आज जर असं झालं तर सगळा तुझा प्लॅन संपेल असं म्हणत असते. आणि नंतर ती म्हणते काहीतरी युक्ती केली पाहिजे. व नंतर ती तेलाची बॉटल घेते आणि त्या वास्टमध्ये ओतते. त्या वास्टमध्ये ओतल्यानंतर तिचा हात बाहेर येतो व लगेच त्यातील पेनड्राईव्ह काढून ते वास्ट कपाटामध्ये ठेवते. आणि हे सर्व आता मुक्ता पाहत असते. मुक्ता लगेच रूममध्ये येते आणि सावनीला म्हणते की तुम्ही इथे काय करत आहात? सावनी म्हणते की मला तेलाची बॉटल पाहिजे होती, माझ्या रूममधली तेलाची बॉटल संपली आहे म्हणून मी इथं आले. तर मुक्ता म्हणते थांबा, तुम्हाला तेलाची बॉटल पाहिजे आहे ना, थांबा मी देते असं आता मुक्ता सावनीला म्हणत असते आणि ती तेलाची बॉटल देते. ती जात असताना मुक्ता सावनीला म्हणते की सावनी, माझं तुमच्याकडे एक काम आहे. तर सावनीला भीती वाटू लागते. तिला वाटतं की आता माझ्या हातातला पेनड्राईव्ह मुक्ताला दिसला, आता माझं सत्य सगळ्यांच्या समोर येणार. तर मुक्ता म्हणते की सावनी, माझं एक काम होतं तुमच्याकडे. तर सावनी म्हणते बोल ना मुक्ता. तर मुक्ता म्हणते की मला तुम्ही किचनमध्ये मदत कराल का? तर सावनी म्हणते हो करेन की. तर त्या दोघी किचनमध्ये गेल्यानंतर सावनी म्हणते काय करायचं आहे मुक्ता? तर मुक्ता म्हणते की आपल्याला पापलेट करायचा आहे, आईंना आवडतो तसा भरून रसरशीत. तुम्हाला येतो ना? कधीतरी खाऊ घातला असेल की आईंनी? तर सावनी म्हणते की हो, खाल्ला आहे त्यांच्या हातचं भरपूर. तर मुक्ता म्हणते की मग आपल्याला पहिला मसाला करायला लागेल. तर सावनी म्हणते की मिक्सर आहे ना, मिक्सरवरती करूया की मसाला. तर मुक्ता म्हणते की नाही, मिक्सरवरती नाही करायचा, कारण की मिक्सरवरचा आईंना आवडत नाही. असं आता त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. तोपर्यंत मुक्ता म्हणते की मी लगेच आले, तोपर्यंत तुम्ही मसाला करा. व सावनी तो मसाला करू लागते. आणि इकडे आता सागर आलेला असतो व मुक्ताही रूममध्ये असते. आणि सागर म्हणतो की माझे आजचे पैसे वाया गेले, मी एवढे महागाची तिकीट काढलेली होती तरी पण तुम्ही आला नाही. असं आता मुक्ताला बडबडत असतो. मुक्ता म्हणते की चिडू नका ना असं आता मुक्ता म्हणत असते व त्याची माफी मागू लागते. व सागर म्हणतो की माफी कशी मागायची ते माझ्याकडून शिका. व नंतर सागर तिच्या डोळ्यात बघू लागतो आणि नंतर
मुक्ताला म्हणतो की तुम्ही फक्त कोमल एके कोमल आणि अभिषेक एके अभिषेक असंच करत बसा. व नंतर ना आजचा भाग इथेच संपतो.